पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासने विरुद्ध धंगेकर बॅनरबाजी पाहायला मिळते। आमदार रवींद्र धंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त चौकात धर्मगर्जना प्रतिष्ठानं मोठा बॅनर लावला, जो 24 तास पुण्यासाठी तोच 2024 साठी असा उल्लेख यात आहे। तर त्या समोरच होय हे आम्ही केलं असा उल्लेख असलेला रासनेंचा फ्लेक्स लागलाय। कोल्हापूरचे शिंदेगडाचे खासदार संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवणारच अशी भूमिका जाहीर केली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। समर्जित घाटगे कोल्हापुरातून लढणार अशी चर्चा आहे, मात्र मतदारसंघात विकास कामं केली आहेत। शिवसेनेच्या 13 खासदारांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, त्यामुळे मीच उमेदवार असणार असा विश्वास मंडलिकांनी व्यक्त केला आहे। मवियाचं जागा वाटप झालेलं नसतानाही संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाच्या ठिकाणी मंडप बांधून स्तंभ पूजन करण्यात आलं। तब्बल 2 लिटर गौमूत्रानं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जागा स्वच्छ करण्यात आली। ही जागा ठाकरे गटच लढवणार आणि जिंकणार असा विश्वास खैरेंनी व्यक्त केलाय। रावणाला शिवधनुष्य पेललं नाही तर मिंद्यांना कुठे पेलणार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला। मोदींना दिल्लीत येऊ द्यायचं नाही हे देशभरातल्या शेतकऱ्यांनी ठरवायला हवं असं म्हणत ठाकरेंनी शेतकऱ्यांना साथ घातली। उद्धव ठाकरे वाशिम दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांनी कारंजा इथल्या प्रसिद्ध नृसिंह सरस्वती गुरु मंदिरात दर्शन घेतलं। मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंसाठी आशीर्वाद वेदमंत्र म्हणण्यात आले, तर गुरूंची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। रत्नागिरी लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगडाचीच असल्याचा दावा पुन्हा एकदा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय। नारायण राणेंसोबत झालेली बैठक ही रत्नागिरीच्या जागेबाबत नव्हती असं सांगत ही जागा कोणाला द्यायची याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आहेत असं उदय सामंत म्हणाले। काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेची पाहणी करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक फील्डवर उतरले आहेत, कारण सतेज पाटलांनी प्रयत्न करूनही ही योजना हवी तशी कार्यान्वित झालेली नाही। त्यामुळे राजकीय विरोधक काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना शह देण्याचा महाडिक प्रयत्न करतायत अशी चर्चा रंगतीये। केंद्रीय मंत्री कपिल पाटील शिर्डीतील साईंच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी साईंची आरती करत जनतेला समृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। या दरम्यान मोदींची गॅरंटी जनतेनं घेतली असून मोदींवर साईबाबांचा आशीर्वाद असल्याचंही कपिल पाटील म्हणाले।